त्या 293च्या प्रस्तावावर माननीय मुख्यमंत्री झाले, आलं लक्षात. पण चला. तेव्हा ते साधे सदस्य होते. बोला, खडसे खडसे साहेब विरोधी महोदय. पक्षनेते होते. असं कसं विरोधी चालेल? पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय. चला. या प्रस्तावाच्या निमित्ताने अनेक विषय जे आहेत ते या प्रस्तावामध्ये अंतर्भूत केलेले आहेत अध्यक्ष महोदय. पण खरं म्हणजे ज्या 2014 साली महायुतीचं सरकार आलं, केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, मोदी सरकार, फडणवीस सरकार, जर दृश्य स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर एक भाग्य विधाते अशा प्रकारचं सरकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे नियोजन, अनेक प्रकारच्या निरनिराळ्या प्रत्यक्ष कामं ही सरकारच्या माध्यमातून झालेली देखील आपण बघितली. हे आपण विसरून चालणार नाही अध्यक्ष महोदय. मग रस्ते बांधणी असेल, निरनिराळ्या प्रकारचे मेट्रोचे प्रकल्प असतील, कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, हे सगळं वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता जेवढ्या म्हणून योजना आणता येतील त्या सरकारच्या माध्यमातून आणलेलं देखील आपण बघतो आहोत, आपण बघितलं देखील आहे. अंतर्गत मेट्रोचे जाळं असेल, भुयारी मार्ग असतील, निरनिराळे महामार्ग रस्त्याचे असतील, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक भाग्यविधाते सरकार बनून या ठिकाणी मिळालं. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा पुन्हा केंद्र सरकारमध्ये असो, मोदीजींनी तर रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी पंतप्रधानपद म्हणून तिथे काम करतायत, आणि या ठिकाणी देखील महायुती सरकार तिसऱ्या वेळेला या ठिकाणी काम करते. अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं, शासन निरनिराळ्या प्रकारच्या योजना जरी करत असल्या आणि शासन ही गरीब कल्याणाच्या करता गरिबातल्या गरीब माणसाला बिंदू मानून काम करत असलं तरी देखील प्रशासन जे आहे, या प्रशासनाला देखील वेळोवेळी ठिकाणावर आणण्याचं काम देखील पुढच्या काळामध्ये करायला लागेल, अशा प्रकारचं मला नेहमीच वाटत असतं. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये पोलिसांच्या घराच्या संबंधी देखील आलं. खरं म्हणजे या पोलिसांना हक्काची घरं मिळावी ह्याची भूमिका जी आहे ती फडणवीस साहेबांनी घेतली. देवेंद्र फडणवीसांनी ही संकल्पना आणली, ह्याचे आराखडे तयार केले, आणि ठाण्याला देखील वर्तकनगरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता देखील त्याचा एक आराखडा तयार केला. अध्यक्ष महोदय, परंतु प्रशासकीय त्रुटीमुळे निरनिराळ्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता ज्या गोष्टी करायला पाहिजेत, मग म्हाडाच्या माध्यमातून असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या माध्यमातून त्यांना इमारती बांधण्याचा पुनर्विकास करण्याच्या माध्यमातून असेल, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजना ज्या आहेत त्या मागे पडल्या. त्याला गती देण्याचं देखील काम करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अनेक पोलीस वसाहतीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्त्या पाहिजेत. शेवटी पोलीस हे 24 तास काम करतात, त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सुरक्षा सुविधा, त्यांना विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं जगण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था या असली पाहिजे. आणि त्यामुळे मला आनंद वाटतो की ठाण्यासारख्या ठिकाणी देखील 67 कोटी रुपये पोलीस वसाहतीच्या करता दिले. आम्ही पाठपुरावा केला, ही गोष्ट वेगळी, परंतु 67 कोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिसांची गरज जी आहे ती दुरुस्ती सुरू झाली. पोलिसांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या, आणि ती कामं जी आहेत ती निरनिराळ्या माध्यमातून आजही सुरू आहेत. परंतु इथे थांबणार नाही, अजून याला गती देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि विविध ठिकाणी ठाण्याला देखील या पोलीस वसाहतीच्या बाजूला जे रिकामा भूखंड आहे त्या ठिकाणी इमारत बांधण्याची गरज आहे, त्याला निधी देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी देखील मल्टी स्टोरेड इमारत निर्माण होऊ शकते, आणि त्या ठिकाणी पोलिसांना घरं मिळू शकतात, काही टक्के क्वार्टर म्हणून आणि काही टक्के हक्काची घरं म्हणून हक्काची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात. अध्यक्ष महोदय, आज या प्रस्तावामध्ये रुंदीकरणाच्या संबंधामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही रुंदीकरण करतो, मग रस्त्याचं, निरनिराळ्या योजनांचं, परंतु जे बाधित झालेले आहेत आमच्या ठाण्यामध्ये, तर जे बाधित झालेले आहेत ते अक्षरशः ते अर्ज घेऊन पुढाऱ्यांकडे फिरतात, महापालिकेमध्ये जातात, निरनिराळ्या अधिकाऱ्यांकडे जातात,
पण त्यांचं पुनर्वसन झालेलं नसतं. आपल्याला 10-10 वर्ष त्या लोकांना थांबायला लागतं. त्याची पुढची पिढी येते की माझं या ठिकाणी घर गेलं, माझ्या या ठिकाणी दुकान गेलं, पण त्याचं पुनर्वसन झालेलं नसतं. आणि त्याच्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे ठाण्यासारख्या ठिकाणी. कारण की ज्या ज्या ठिकाणी असे जे बाधित लोक आहेत ते आजही वणवण फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत. निरनिराळ्या योजना आणल्या आपण, रेंटल हाऊसिंग असेल, त्या ठिकाणी MMRच्या माध्यमातून घरं देण्याचा योजना असेल, पण जाऊन बघा त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या केल्या, त्याच्या ठिकाणी लिफ्टची काय अवस्था आहे, कशा पद्धतीने गळती लागलेली आहे, 12-12 माळे लोकांना चालत जायला लागतं. याच्याकडे कोण बघणार अध्यक्ष महोदय? हे प्रशासनाचं काम आहे. शासन योजना आणते, परंतु हे काम करण्याचं जी काही भूमिका आहे ती प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि याचा सगळा विचका ज्याला म्हणता येईल की तो अशा पद्धतीने केला आहे की आगीतून फोफाट्यात अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी नेऊन बसवलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना जगण्याकरता जे ज्या गोष्टी लागतात सामान्यतः त्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्याची देखील या ठिकाणी प्रशासनाने जर दखल घेत नसेल तर शासनाने त्याच्या डोक्यावर दांडू मारायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. कारण शेवटी गरीब कल्याणाचं हे शासन आहे, गरिबाचं कल्याण झालं पाहिजे. जो म्हणून बाधित आहे, जो म्हणून वंचित आहे, जो म्हणून पीडित आहे, त्याला न्याय देण्यासाठी शासन बसलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर प्रशासन त्या ठिकाणी करत नसेल तर हे करण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची मी शासनाकडे देखील या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय. आपण SRAच्या संबंधी SRA आणि निरनिराळ्या पुनर्वसनाच्या संबंधी देखील आपण बोललो अध्यक्ष महोदय. एक तर SRAच्या जे कार्यालय आहे ठाण्याचं, ही जी टोळी बसलेली आहे ही त्या ठिकाणी गरिबांच्या करता काम करणारी आहे का बिल्डर करता काम करणारी आहे, हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. बिल्डर धार्जिणे आहे, बिल्डरला जे काही योग्य करायचं असेल ते त्यांना करण्याकरता मदत करणारी आहे की खऱ्या अर्थाने झोपडपट्टी वासियांना मदत करणारी आहे, हा मोठा प्रश्न आहे. या संबंध SRA ऑफिसची, SRA कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा प्रकारचा व्यवहार, निरनिराळ्या प्रकारचे जे SRAचे प्रकल्प चालू आहेत ठाण्यामध्ये, माझ्याकडे तर मी आठवड्याला 4 दिवस बसलेला असतो. अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. मला माहिती आहे की कुठल्या SRA प्रकल्पामध्ये कशा पद्धती, भाडी नाही, 10-10 महिने भाडी नाही, घरं सोडून जायचं, भाडं नाही आणि वणवण फिरायचं. आणि त्याच्यावर देखील SRA कुठल्याही प्रकारे बिल्डरवर कुठलीही कारवाई करत नसेल तर हा कुठला प्रश्न? हा प्रशासनाचा दोष आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे SRAच्या मध्ये जाऊन बसलेले माणसं आहेत यांच्या प्रॉपर्टीची पण चौकशी करा अध्यक्ष महोदय. यांची मालमत्तेची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण की हे SRAचे अधिकारी झोपडपट्टी धारका करतायत का बिल्डर आहेत स्वतःच, त्यांचे लागेबांधे आहेत की काय, अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मी आजचं उदाहरण देतो आपल्याला. लुईसवाडीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रकल्प आहे, त्या ठिकाणी साई आनंद गृहनिर्माण संस्था, त्या ठिकाणी अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था स्थापून 10-10 वर्ष झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलेलं नाही अध्यक्ष महोदय. 8-8 वर्ष उलटून गेली तरी देखील त्या ठिकाणी नाही. आणि याच्यामध्ये तर अजब आहे, म्हणजे जे विकासक आहेत या विकासकांच्या करता ज्या ज्या तरतुदी लागू होतात की ते विकासक म्हणून ॲक्सेप्ट करण्याकरता त्या तरतुदी देखील पूर्ण केलेल्या अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये माझ्याकडे कागद आहेत, मी परत देईन आपल्याकडे, की त्यांना त्या ठिकाणी जे विकासक त्या ठिकाणी बसतच नाही, म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही, अनसिक्युअर्ड लोन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी खोटा दस्तऐवज दिलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी कंपनी ज्या वर्षाला दाखवलेली आहे तर 3 वर्षाची बॅलन्स शीट त्याच्या आधीच्या पण वर्षाची दाखवलेली आहे. SRAला दिसत नाही, SRAचे जे अधिकारी आहेत त्यांना कळत नाही. हा विकासक जो आहे तो त्यांनी रद्द केला गेला पाहिजे. अशा पद्धतीची प्रमोटर जो आहे तो प्रमोटरच्या कुटुंबामधला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे, जो त्या ठिकाणी सल्लागार आहे त्या सल्लागाराच्या कुटुंबातला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे. म्हणजे झोपडपट्टी धारक पण तेच आणि या ठिकाणी विकासक पण तेच आणि SRA पण यांच्या मुठीमध्ये. अशा पद्धतीने जर आपण करत असाल तर तुम्ही झोपडपट्टी वासियांना
देशोधडीला लावण्याचं काम आपण करताय, संगनमताने हा काम करताय अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे SRAचे असोत, अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडले, त्याची पण श्वेतपत्रिका काढायला पाहिजे अध्यक्ष महोदय. तेव्हा आपल्याला कळेल की SRAचे अधिकारी या ठाण्यामधले काय करतायत. अध्यक्ष महोदय, जे CEO आहेत ते तर पार्ट टाईम आहेत, ते महापालिकेमध्ये पण आहेत, अतिरिक्त आयुक्त तिकडे पण आहेत. हे कुठला प्रकार आहे? एकीकडे सर्व ठिकाणी SRAचे प्रकल्प चालू आहेत जे गरिबाचे आहेत, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत असेल तर याच्यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे शासनाने. याच्यामध्ये अजिबात कोणाला सोडता कामा नये अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पुनर्विकास जे आहेत, आता जुन्या शहरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पुनर्विकास होतात, किती लोकांना तुम्ही वेठीस धरणार आहात? पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक त्या ठिकाणी येतात. अहो, EOWमध्ये 10 केसेस पडून आहेत आणि त्याला दिरंगाई होते, परंतु विकासक जो आहे तो निरनिराळ्या ठिकाणी दुसरीकडे त्याची कामं चालू आहेत. त्याची कोण चौकशी करणार? त्याच्यावर काय आळा आणणार अध्यक्ष महोदय? आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे शासनाकडे की आपण जसं इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांकरता, ठेवीदारांकरता जसं MPID आपण आणलेला आहे, तसा SRAचे जे विकासक आहेत, पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत, इमारत बांधणी करणारे जे बिल्डर आहेत, या सगळ्यांना MPIDच्या खाली घ्या अध्यक्ष महोदय. भाडी दिलेली नाहीत, MPID लावा. त्यांच्या बिल्डिंगवर, त्यांच्या निरनिराळ्या ठिकाणी जी प्रॉपर्टी असेल त्याच्यावर टाच आणा. हे कुठे लाखो लोक वणवण फिरणार असतील, हजारो लोक जर भटकत असतील, त्यांना जर मिळत नसेल तर हे बिल आणलं गेलं पाहिजे. प्रायव्हेट बिल देखील आम्हाला आणायचं आहे याच्यामध्ये, की यांना देखील MPID लावला पाहिजे. कारण की यांना काहीच नाही आहे, कोणाचीच त्यांना कुठल्याही प्रकारचा धाक नाही आहे. वर्षानुवर्ष अध्यक्ष महोदय पुनर्विकास लटकलेला आहे. माणसं म्हणजे ज्याचा मुलगा पहिलीत होता तो 10वीत गेल्यावर देखील त्याला एक वीट उभी राहिलेली दिसत नाही. आणि या बिल्डरांना तुम्ही मोकाट सोडणार का? बिल्डर धार्जिणे काम करणार का? अशा पद्धतीने तुम्ही प्रशासनातल्या लोकांना त्या ठिकाणी बिल्डर धार्जिणे बनवणार का? त्यांच्यावर कारवाई करा अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे पुनर्विकासामध्ये देखील लुटारू अशा पद्धतीची कार्यपद्धती आहे. ही एक मोडस ऑपरेंडी अध्यक्ष महोदय. FSIचा वापर जो आहे तो स्वतःच्या विक्रीसाठी करायचा आणि काही महिन्यानंतर सभासदांचे भाडे देणं बंद करायचं. ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर येतील, अनेकांना घराअभावी, पैशाच्या अभावी अकाली मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि मग ते दिवाणी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दिवाणी न्यायालयामध्ये जाब विचारणार का? आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, बिल्डरने दिलेलं आश्वासन हीच ठेव मानली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय. नाही तर त्याला MPID लागला पाहिजे. तुम्ही निरनिराळ्या पद्धतीची सांगणार, त्यांना भूलतापा मारणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातली एकही गोष्ट करणार नाही, तर त्यांना MPID लागला पाहिजे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील हे आपण अंतर्भाव करा. केवळ त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणाऱ्या ठेवीदारांच्या बरोबरच यांच्यावर देखील MPID लावण्याची आपण अध्यक्ष महोदय तरतूद करावी. अशा प्रकारची मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी देखील करतो. अनेक बाबतीमध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या शासनाने. क्रांतिकारी योजना आणली, क्लस्टरची क्रांतिकारी योजना आली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी ही बिल्डरने खाऊन टाकली की काय अशी परिस्थिती. आमच्याकडे तर ठाण्यामध्ये एक पण अजून क्लस्टर निर्माण झालेलं नाही. 44 आराखडे निर्माण केले, परंतु एक देखील क्लस्टर आम्हाला बघायला मिळत नाही. आणि त्या ठिकाणी बिल्डर घुसले आणि त्यांनी झोपडपट्टी धारकांना सळोगी पळो करून टाकलं. आणि त्याच्यामुळे एक क्रांतिकारी योजनेची कशी वाट लावता येईल त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बिल्डर लोकांनी अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी धुमाकूळ माजवला असेल तर त्याच्यावर मिनी क्लस्टर आणा ना. मिनी क्लस्टरची योजना देखील आपल्याला निर्माण करता येईल की जेणेकरून छोट्या क्लस्टरच्या माध्यमातून या झोपडपट्टी धारकांना त्यांचा पुनर्विकास त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करता येईल. पण ते अजून आणले गेलेले नाही. माझी मागणी आहे या निमित्ताने की आपण मिनी क्लस्टर देखील त्या ठिकाणी आणलं पाहिजे. याच्यामध्ये महापालिकेच्या संबंधी देखील अनेक निरनिराळे विषय आहेत. म्हणजे अनधिकृत बांधकामाला देखील किंवा अनधिकृत कामाला देखील महापालिकेतले लोक सपोर्ट करतात की काय? अहो, नुकतंच महात्मा फुले मार्केटमध्ये ज्या ठिकाणी 400-500 लोक जे आहेत, हे एक प्रत्यक्ष भाजी मार्केट आहे, त्या ठिकाणी त्यांनी चक्क्या आणून ठेवल्या आणि त्या चक्क्याचा एवढा आवाज आला की आजूबाजूचे नागरिक जे आहेत तिथले
त्या ठिकाणचे व्यापारी जे आहेत मार्केटमधले ते देखील लोकांकडे धावले, त्यांनी मोर्चा आणला. परंतु अनधिकृत ज्या चक्की आहेत, मसाला चक्क्या ज्या आहेत, त्यांना पाठिंबा कोणी दिला असेल तर त्या ठिकाणच्या सत्ताधारीमधल्या काही लोकांनी. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे अनधिकृतला तुम्ही मान्यता द्यायला तयार आहात का? जे अनधिकृत आहे हे आयुक्त सांगतात, जे अनधिकृत आहे हे तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सांगता, आणि त्या चक्कीवर कारवाई करायच्या वेळेला त्यांच्यावर कशाकरता कारवाई करायची आणि तुम्ही त्याला पाठिंबा देता? अध्यक्ष महोदय, शासनाने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे, शासनाने स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत. मग उद्या तर तुम्ही अनधिकृत चक्क्या, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत दुकान सगळ्याला मान्यता देणार का प्रशासन? आणि प्रशासन मुख गिळून बसतं महापालिकेचं. आयुक्त 4-4 वेळा बैठका घेतल्यानंतर देखील प्रत्यक्ष कारवाई करायचे आदेश देऊन देखील, आणि त्याच्यामुळे लोकांचा याच्यावरचा विश्वास उडतो. अध्यक्ष महोदय, म्हातारी मेल्याचं पण दुःख आहेच, परंतु काळ सोकावतो. शासन कोणाचंही असो, त्या ठिकाणी कोणीही बसलेलं असो, पण शहरं जर विद्रूप करायची असतील तर तो तुमचा अधिकार नाही आहे. शहर विद्रूप जो करणारा असेल त्याला योग्य पद्धतीने धडा शिकवला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची मी या ठिकाणी माझी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, कोळीवाड्यांचं सीमांकन देखील आहे, त्यांचा अस्मितेचा विषय आहे, त्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे. शासनाने चांगला निर्णय घेतला, परंतु जर कलेक्टर आणि त्या ठिकाणची यंत्रणा काम करत नसेल तर त्या ठिकाणी त्यांचं सीमांकन कधी होणार, त्यांचं अस्तित्व कधी राहणार, आणि त्या ठिकाणी त्यांना संरक्षण कधी मिळणार? आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, जे प्रशासकीय काम योग्य पद्धतीने करत नसतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. वेळ पडली त्या ठिकाणी रिकामी खुर्ची राहिली तरी चालेल अध्यक्ष महोदय, परंतु जर चुकीचं काम करण्याला प्रोत्साहन देण्याचं काम त्या खुर्चीवर बसणारा अधिकारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही केली पाहिजे. त्याच्याकरता त्या पद्धतीचा आपल्याला योग्य तो त्या ठिकाणी कायदा देखील आणला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी तर मागे मागणी केली होती की या प्रशासनातल्या लोकांच्या मालमत्ताची देखील चौकशी करा. त्यांची प्रत्यक्ष मालमत्ता नाही, परंतु चौकशी केल्यावर आपल्याला 2 नंबरची पण मालमत्ता कळू शकते, त्याच्यावरनं कळेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे करत असतील त्याच्यावर आपल्याला चौकशी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, पाण्याच्या सुधीर भाऊंच्या जो त्यांनी प्रस्ताव आणला होता त्याच्यावर मी बरंच बोललो, परंतु त्याच्याबद्दल देखील मी 2च मुद्दे मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, की या शहरामध्ये 2017 साली कोर्टाने नवीन बांधकामाला बंदी आणली होती. अध्यक्ष महोदय, की तुम्ही पाणी कुठून देणार? आणि आज आमच्या शहरामध्ये शेकडो इमारती 50-50 माळ्याच्या होत आहेत. म्हणजे मी तर जुना ठाणेकर आहे, या ठिकाणी मी खरा भूमिपुत्र आहे. मी 4-4, 5-5 आमचे पिढ्या या शहरामध्ये आहेत. पाणी कुठून देणार? पाण्याचं नियोजन नसेल, पाण्याच्या योग्य त्या पद्धतीने त्याचं जर तुम्ही वितरण नसेल, आणि एवढ्या उंच इमारती बांधलेल्या आपल्याला बघितल्यावर अक्षरशः आमचे डोळे फिरतात. अध्यक्ष महोदय, की हे बांधकामं बंद करा, नवीन बांधकामाला परवानगी देऊ नका. जरी तुम्हाला अर्थ काढण्याचं ते साधन असलं तरी देखील प्रत्येक शहराची अध्यक्ष महोदय कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीप्रमाणे ती वाहतूक राहिली पाहिजे. पाणी लोकांना, नाही तर ज्यांना मिळतंय ते पण दुःखी आणि जे नवीन राहायला येतील ते पण दुःखी. बिल्डर बांधून मोकळा, आणि मग लोक आमच्याकडेच येणार की आमच्या रस्त्यामध्ये असं झालं, फुटपाथवर असं झालं, अमुक ठिकाणी असं झालं, आम्हाला पाणी येत नाही. अहो, टँकर करता 1-1 कोटी रुपये जर मोजत असतील वर्षाला तर याच्यासारखं दुर्दैव काय अध्यक्ष महोदय? आणि त्याच्यामुळे सुनियोजन करण्याची जी काही गरज आहे ती आत्ता म्हणजे अक्षरशः याच्याकरता पेटलेलं आहे पाण्याच्या